नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, असं काय झालं की इंदापूर तालुक्यातले सगळेच्या सगळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. म्हणजे 100% निकाल आहे. जिल्हा परिषदेचे 8 आणि पंचायत समितीचे 16 जण अक्षरशः फार मोठ्या मताने देखील निवडले. भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते हे पाला पाचोळ्यासारखे अक्षरशः उडून गेले. म्हणजे 3,000 4,000 एवढं मताधिक्य फक्त पडलं आणि एक एक उमेदवार 10,000 12,000 15,000 मतांनी निवडून आला. म्हणजे असं काय गणित झालं तालुक्याला की एवढी वाताहत भारतीय जनता पक्षाची झाली. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. तसं पाहता बघा, इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं जसं पाहिजे तसं काही वलय निर्माण झालेलं नाही. हर्षवर्धन पाटील जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये होते तेव्हा भारतीय जनता पक्षाची मतं 90,000 ते 1,00,000 गेली होती. म्हणजे हर्षवर्धन पाटील म्हणजेच भारतीय जनता पक्ष. आणि हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी 1,00,000 सव्वा लाख मतं होती त्या काळामध्ये, 1,00,000च्या दरम्यान. म्हणजे हर्षवर्धन पाटील म्हणजेच काँग्रेस, हर्षवर्धन पाटील म्हणजेच भाजप, असं चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे. इंदापूर तालुक्याच्या राजकारणात कधी नव्हे असं दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आलं. आणि विरोधामध्ये सुद्धा फार मोठं असं प्राबल्य तयार झालं होतं. विरोधामध्ये खूप लोक नाराज झाली होती. बऱ्याच जणांना वाटत होती की भारतीय जनता पक्षाचे चांगले उमेदवार उभा आहेत आणि बरेच जण निवडून येतील, असा बऱ्याच जणांचा अंदाज होता. परंतु माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत होतो की काटेकी टक्कर आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे 24च्या 24 उमेदवार निवडून येतील. जिल्हा परिषदेचे 8 आणि पंचायत समितीचे 16 असे सगळेच्या सगळे निवडून येतील. पण काटेकी टक्कर ही कुठं वाटत नाही. फक्त 1-2-3 मतदारसंघ होते त्याच्यामध्ये वाटत होते, असं चित्र दिसत होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे उमेदवार निवडून येणं म्हणजे त्याचं कारण सुद्धा तसंच असलं पाहिजे. आता प्रथम आपण जे निवडून आलेले उमेदवार होते त्यांची यादी एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे सांगतो मी तुम्हाला एक यादी आता. म्हणजे बेगवन 66, मेघना तुकाराम बनगर, पळसदेव 67, हर्षदा दीपक जाधव, वडापुरी यशराज आप्पासाहेब जगदाळे, नेमगाव केतकी सोनाली तुषार जाधव, वालचंद नगर, निर्मला सागर मिसाळ, परत 71 लासुर्णे, माधुरी सागर मिसाळ भोसले, माधुरी सागर भिशे, आणि काटीमध्ये श्रीमंत पोपट ढोले, आणि बावड्यामध्ये अंकिता हर्षवर्धन पाटील. आता ही जिल्हा परिषदेची नावं होती, जिल्हा परिषदेला निवडून आलेले. तर ह्याच्यामध्ये विलासबापू वाघमोडे निवडून येतील असं वाटत होतं लोकांना. परंतु त्यांच्या काटी मतदारसंघातूनच 6,000चं लीड हे श्रीमंत डोले यांना पडलं. म्हणजे सर्वाधिक मत ही काटी गावातूनच, जे काटेगाव विलासबापू वाघमोडेंच्या पाठीशी कायमस्वरूपी राहिलेलं होतं त्या गावामध्येच सर्वाधिक मत ही डोले यांना पडली होती. तर आता पंचायत समितीची यादी म्हणजे बघा, आता बिग वन मध्ये हेमा पद्माकर माडगे, शेटपळला जितेंद्र प्रल्हाद वनवे, पळसदेवला कीर्ती प्रवीण कुमार काळे, बिजवडीला दिलीप माणिक भिशे, माळवाडीला कल्पना विष्णू पाटील, वाडापुरीला अर्चना अजित खबाले, नेमगाव केतकीला रणजित मनोज बोंग, शेळगावला जयकुमार गोपाळ कारंडे, बोरीला श्रीराज दत्तात्रय भरणे, वालचेनगरला अनिता नंदू सोनवणे, लासुर्ण्याला हर्षवर्धन मधुकर लोंढे, संसरला ज्योत्स्ना मोहन सुरुडकर, ज्या मुलीची आपण बाईट घेतली होती ती टाकलेली, काटीला बापू लिंबाजी शेंडे, लाखेवाडीला विमल किसन काळे, बावड्याला धनश्री किरण पाटील, आणि लोमेवाडीला शिवाजी विजयसिंह मोहिते, असे हे 16 उमेदवार
भरघोस मतांनी निवडून आले. पंचायत समिती म्हणजे एक 500 600 700 मताच्या पतनाने इकडे तिकडे व्हायला पाहिजे, परंतु असं झालं नाही. तर या ठिकाणी लय मतं पडली. म्हणजे मतदारसंघामध्ये 13,000 12,500 असं मतदान झालं. यापैकी 10,000 मतं निवडून आलेल्या माणसाला पडली, 10-10 हजारापर्यंत. विरोधकाला 2,000-2,500 3,000 अशा पद्धतीने मतं पडली. असंच जिल्हा परिषदेचं सुद्धा झालं. जिल्हा परिषदेला सुद्धा 22,000 26,000 मतं झाली, पण त्यापैकी 20-20 हजार मतं ही विरोधकाला झाली, म्हणजे निवडून आलेल्या उमेदवाराला झाली. सर्वाधिक मताने श्रीमंत पोपट ढोले हे सर्वाधिक मताने निवडून आले तालुक्यामध्ये. त्यांना 20,799 मतं पडली. तर त्या पाठोपाठ अंकिता पाटील यांना 20,179 मतं पडली. आणि त्यानंतर म्हणजे सगळे 20,000च्या दरम्यानच आहेत उमेदवार, थोडेफार इकडे तिकडे. अंकिताचा 3रा-4था नंबर असेल, पण ढोले सर हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. तर आता ह्याचं काय गणित झालं बरं? आता विरोधकांनी असं सांगितलं गेलं की म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे जे आमचे प्रवीण माने आहेत किंवा प्रदीप गारटकर आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी असं सांगितलं गेलं की बाबा एकतर अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झालाय आणि त्याची सहानुभूतीची लाट ही इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झाली, पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण झाली, आणि म्हणून त्यांची लोक निवडून आली. आता अजितदादांच्या जर सहानुभूतीच्या लाटेवरती जर लोक निवडून आली असती, तर आपल्या शेजारी सातारा जिल्हा आहे, ज्या सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद कधीच भाजपच्या ताब्यात गेली नाही. सांगली जिल्हा आहे, ती काँग्रेस सोडून कधीच गेलं नाही ताब्यात लोकांच्या. कोल्हापूर आहे, जे शरद पवारांचा आजोळ आहे, तो जिल्हा सुद्धा कधीच भाजपच्या पाठीशी गेला नाही. सोलापूर जिल्हा विजयसिंग मोहिते पाटील यांचं प्राबल्य तिथं, तसंच पवारांचं, तो सोलापूर जिल्हा सुद्धा कधीच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेला नाही. आता जर अजित पवारांच्या अपघाताची जर सहानुभूती म्हणलं तर ह्या शेजारच्या जिल्ह्याला सुद्धा मिळायला पाहिजे होती. जसं सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याला मिळाली, तसंच तिकडे सुद्धा मिळायला पाहिजे होती. परंतु ती सहानुभूती वगैरे काय नाही. सहानुभूतीची लाट अजितदादांच्या सहानुभूतीची लाट ही मिळालेली नाही. जर लाट असते तर त्या लाटेमध्ये ह्या 5-6 जिल्हा परिषदा सुद्धा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या असत्या, कारण की आपल्या शेजारीच आहे, नगर जिल्हा शेजारीच आहे, इकडले सुद्धा सगळे जिल्हे शेजारी आहेत. अजितदादांचं म्हणजे राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला आहे तो पश्चिम महाराष्ट्र आहे, मग सगळ्याच जिल्हा परिषदा आल्या असत्या. परंतु लाट वगैरे काय नाही. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या अंडर जेवढा भाग येतो त्यामध्ये अवघे 2 आमदार हे विरोधातले आहेत, एक शिवसेनेचा एक भाजपचा. म्हणजे दौंड या ठिकाणी भाजप आणि पुरंदर या ठिकाणी विजय शिवतारे शिवसेनेचे, असे 2च आमदार विरोधातले आहेत. इतर ठिकाणी मात्र सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणजे जसं इंदापूर, बारामती, वर गेलं तर भोर असेल, किंवा इकडं शिरूर असेल, दौंड शिरूर असेल, पलीकडं खेड मतदारसंघ असेल, मावळ मतदारसंघ असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. आणि प्रत्येक आमदाराने जर 4-4 5-5 सीटं जर निवडून आणली तर 40-45 सीटा ह्या आरामात निवडून येतात. अशात 51 जिल्हा परिषद सदस्य हे राष्ट्रवादीचे निवडून आले. प्रत्येक आमदाराचा आपापल्या मतदारसंघात काय पण असतो. अजित पवारांचे जे 40-41 आमदार आहेत त्यापैकी 9 ते 10 आमदार हे पुणे जिल्ह्यातलेच आहेत. 10-11 आमदार दिलीप वळसे पाटील आहेत तिकडं आंबेगावचे. म्हणजे हे सगळेच्या सगळे ह्यांचेच आमदार आहेत. आणि राष्ट्रवादीचेच आमदार असल्यामुळं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 4 जरी जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तरी 40-45 होत आहेत. 4-5 निवडून आले, 5-5 प्रत्येकी आणले तरी. असंच हे सगळं चित्र आहे जे आपल्याला सांगितलं जातं की बाबा सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये हे सगळे निवडून आले. हे जे विरोधकांकडनं सांगितलं जातंय हे मात्र साफ चुकीचं आहे. विरोधकांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. जो जुना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे हा कुठं आहे? आता सध्या सुद्धा जे देश पातळीवरती भारतीय जनता पक्ष आहे, या भारतीय जनता पक्षामध्ये 80% लोक काँग्रेस आणि काँग्रेस समर्पित जे पक्ष होते या पक्षाची मंडळी 80% भारतीय जनता पक्षामध्ये झालेली आहे. जसं आपण पाहिलं किंवा नगर जिल्हा समजू, नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी जुनी लोक होती, राम शिंदे, तिथले खासदार गांधी, तर ह्यापैकी आपल्याला राम शिंदे दिसतात, पण इतर भारतीय जनता पक्षाची लोक आपल्याला कुठेही दिसत नाहीत. नगर जिल्ह्याचं पालकमंत्री तथा नगर जिल्ह्याची सगळी सूत्र ही काँग्रेसमधून आलेले बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलेली आहे.
तसंच नांदेड जिल्हा, जे पूर्वी आश्रमचे काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या अशोक चव्हाणांच्या ताब्यात नांदेड जिल्हा दिला गेलेला आहे. म्हणजे असंच सगळे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्याच नेत्यांच्या ताब्यात दिले गेलेले आहेत. आणि अशाच कारणांमुळं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये 80% लोक हे काँग्रेसवालेच तिकडे घुसलेले आहेत आणि सगळा भाजप पक्ष हा काँग्रेसवालेच लोक आता सध्या चालवतात मित्रांनो. तसंच काहीसं इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा झालं. जे इंदापूर तालुक्यामध्ये जुनी लोक होती भारतीय जनता पक्षाची, या एकाही माणसाला उमेदवारी दिली नाही. जसं आता प्रवीण माने अपक्षच निवडणूक विधानसभेची लढले होते, आता भाजपमध्ये आहे. पण प्रवीण मानेंचे जे समर्थक होते किंवा भारतीय जनता पक्षाची जी जुनी मंडळी होती, जसं की बाबा आपण इकडं तरंगवाडीला जर गेलो तर तिथं तरंगवाडीमध्ये काम करणारे माऊली जुना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, तसंच वरती जर गेलो आपण वरच्या पट्ट्यामध्ये सुद्धा म्हणजे जी जुनी भारतीय जनता पक्षाची जी काम करणारी जी लोक आहेत. आता प्रवीण माने हे विधानसभेला उभे होते त्यावेळेस पडस्थळमध्ये एकही कार्यकर्ता मानेंचा नव्हता. त्या काळामध्ये ज्याने मदत केली त्याला तिकीट देणं गरजेचं होतं, परंतु त्याला तिकीट दिलं गेलं नाही, टाळलं गेलं. आणि जे राष्ट्रवादीतनं आली आयात लोक, अशा लोकांना तिकीट दिलं, त्याच्यामुळे जुनी माणसं नाराज झाली. आता जे भारतीय जनता पक्षाला 40-45 हजाराच्या दरम्यान जे मतदान पडले, हे मतदान वाढलं असं म्हणता येणार नाही. प्रवीण माने यांना 38,000 मतं पडली आणि 10-12 हजार मतं त्याच्यात जर वाढ झाली असेल तर ही वाढ झालेली मतं जी लोक राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेली त्यांना जे मानणारी लोक होती, म्हणजे जसं विलास बापू वाघमोडे यांना मानणारी काही लोक होती त्या लोकांचं मतदान, जसं गोटू पांढरे त्याला मानणारी काही लोक होती, पांडू मार्कड त्यांना मानणारी काही लोक, हे जे त्यांना मानणारी थोडी थोडी जरी लोक धरली हजार तरी 24 उमेदवारांची 24,000 मतं झाली. मग 24,000 मतांची वाढ नाही झाली, फक्त 9-10 हजार मतांची वाढ झाली. म्हणजे त्यांना 500-500 मतं त्यांच्या बागा आहेत का, असंही आपल्याला म्हणता येईल. आणि आता ही जी सगळी लोक होती ही पुन्हा कोण हर्षवर्धन पाटलाच्या गटात होतं ती त्या गटात परत जाईल आणि कोण भाजप दत्ता भरणे यांच्या गटात होतं ती दत्ता भरणे यांच्या गटात जाईल. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा इंदापूर तालुक्यामध्ये फायदा नेमका झाला काय, हा सुद्धा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव हा याच काही कारणांमुळे झाला की जे जुने मंडळी आहेत त्यांना नाकारलं गेलं, त्यांना तिकीट नाही दिलं गेलं, म्हणून भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. आणि जी लाट आपण जी म्हणतो अजितदादांची, ती लाट वगैरे काही नाही. अजितदादांच्या निधनाचं सहानुभूतीची लाट अजिबात निर्माण झालेली नाही. जर सहानुभूती असती तर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदा निवडून आल्या असत्या, तसं होताना आपल्याला दिसत नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची जी तालुक्यात असलेली ताकद आहे त्या ताकदीचाच हा परिणाम आहे, असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. बघा, हर्षवर्धन पाटील आमदार झाले 1995 ला पहिल्यांदा. हर्षवर्धन पाटलाचा एकही कार्यकर्ता नव्हता. हर्षवर्धन पाटलांना मत देणारी सगळीच्या सगळी शंकरराव बाजीराव पाटील यांची लोक होती आणि त्यांच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना आमदारकी मिळाली. आयती फुकट आमदारकी हर्षवर्धन पाटलांना मिळाली शंकरराव बाजीराव पाटलांमुळं. तसंच दत्तात्रय भरणे यांचं सुद्धा आहे. दत्ता मामा भरणे यांचा कार्यकर्ता नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंना मानणारी जी लोक होती या लोकांमुळे दत्ता मामा भरणे हे निवडून आले. त्यांना आयतं मिळालं सगळं. हर्षवर्धन पाटलांना सुद्धा आयतं मिळालं, परंतु प्रवीण माने यांना मात्र कार्यकर्ता तयार करावा लागेल आणि तेव्हाच विधानसभेमध्ये जिंकता येईल. अन्यथा हे आयात आलेल्या उमेदवारांना जर उमेदवारी दिल्या गेल्या तर मात्र प्रवीण माने आमदार होणं कठीण आहे. जसं प्रदीप गारटकरांनी संघटन बांधलं होतं, 60,000 मतं म्हणजे 55-60 हजार मतापर्यंत ते पोहोचले होते, असं प्रवीण मानेंना सुद्धा करावं लागेल की कार्यकर्ते तयार करावे लागतील. कार्यकर्ता निर्माण करून त्याला ताकद द्यावी लागेल आणि त्याच्या माध्यमातून आमदारकी जिंकता येईल. जर कार्यकर्ता नगरपालिकेला सुद्धा संपूर्ण पॅनल हा प्रवीण मानेनं स्वतः करणं गरजेचं होतं, तर त्याच्यातून कार्यकर्ता तयार झाला असता. आता सुद्धा आयात उमेदवारांना तिकीट न देता आपल्याच कार्यकर्त्यांना तिकीट देणं गरजेचं होतं, तसं दिलं गेलं नाही.
आणि असं जर करत गेलं तर मात्र आमदारकी जिंकणं हे कठीण आहे. तर बघा, राष्ट्रवादी काँग्रेसची ही मोठी जिंक म्हणजे निवडणूक त्यांनी जिंकली हे कोणी टाळू शकत नाही. परंतु अजित पवार यांची सहानुभूती मिळाली हे म्हणणं मात्र गैर आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.